जय महाराष्ट्र, मी ज्योती फणसे. लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत उष्माघाताच्या गंभीर समस्येबद्दल. विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये सध्या उन्हाळ्यात उष्माघाताचे बळी झाल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकतोय. उष्माघात म्हणजे उष्णतेचा आघात. सर्वसाधारणपणे बाहेर उन्हात काम करणाऱ्यांना उष्माघात होतो आणि उष्माघाताच्या समस्येपासून कसा बचाव केला पाहिजे आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत डॉक्टर कपिल राठी. डॉक्टर, या शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी पाहणार आहोत एक खास रिपोर्ट. माणसाच्या शरीराचं तापमान सामान्य स्थितीत 98.6 अंश फॅरनहाइट इतकं असतं. ज्यावेळी हे तापमान यापेक्षा जास्त वाढू लागतं तेव्हा त्याला ताप येणं म्हणतात. उष्माघात झाल्यास माणसाच्या शरीराचं तापमान वाढू लागतं, ते सहजपणे कमी होत नाही. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान 100 अंश फॅरनहाइट पेक्षा वर जाऊ लागलं तर धोकादायक स्थिती उत्पन्न होऊ लागते. या अवस्थेपेक्षा अधिक तापमान वाढल्यास व्यक्ती असंबद्ध बडबड करू लागते. त्याच्या मेंदूमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं किंवा त्याच्या वेगवेगळ्या अवयवावर परिणाम होऊ शकतो. उष्माघातात रुग्णांच्या शरीराचं तापमान कमी केलं गेलं नाही तर ते वाढतच राहतं. यामुळे काहीही होऊ शकतं, अगदी मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. उष्माघाताची कारणं: तीव्र ऊन किंवा अत्याधिक उष्णता, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणे, थायरॉइड ग्रंथीत असंतुलन निर्माण होणं, शरीरातील रक्तशर्करा कमी असणं, मद्य सेवन करणं, उच्च रक्तदाब, उपचारादरम्यान वापरता येणाऱ्या औषधांमुळे उष्माघात होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणं: उन्हाळ्याच्या दिवसात चक्कर येऊ लागणे, उलटी होणे, रक्तदाब अचानक कमी होणे, ताप येणे इत्यादी लक्षणं. सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता खूपच वाढली आहे. तीव्र उन्हामुळे शरीराचं तापमान संतुलित राखण्याच्या संस्थेत बिघाड होऊन उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढली आहे. शरीरातील पाणी कमी होणं, क्षार कमी होणं ही सुद्धा उष्माघाताची कारणं आहेत. या त्रासावर त्वरित उपचार करणं गरजेचं असतं. उष्माघातासारख्या गंभीर समस्येवर जर तुम्हालाही काही प्रश्न असतील आणि ते थेट डॉक्टरांना विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करून ते प्रश्न विचारू शकता. त्यासाठी 1800-103-3043 हा आपला टोल फ्री क्रमांक आहे. त्यावर तुम्ही फोन करून थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी उष्माघात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून उष्माघातांच्या मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. तर सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे की उष्माघात म्हणजे नेमकं काय आहे? उष्माघात म्हणजे नेमकं याला आपण इंग्लिशमध्ये आपण जसं हीट स्ट्रोक म्हणतो त्याला आपण उष्माघात म्हणतो आणि हा फार कॉमन असतो. या स्पेशली या उन्हाळ्यात आपल्याला मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात आपल्याला याच्या संदर्भात खूप काही ऐकायला भेटतात आणि खूप काही कॅज्युअलिटीज आम्ही या टाईममध्ये बघतो. व्हॉट हॅपन्स ॲक्च्युली काय होतं नेमकं या दिवसात काय असतं की जेव्हा बाहेरचा तापमान वाढतो तेव्हा आपल्या बॉडीमधलं पण तापमान वाढतो आणि इफ यू डोंट टेक केअर प्रॉपरली, जर तुम्ही आपल्या बॉडीबद्दल समजा केअर नाही घेतली, जर पाण्याचं प्रमाण वगैरे कमी घेतलं तर तुमच्या बॉडीमध्ये हीट निर्माण होते आणि त्या हीट निर्माण झाल्यामुळे मग तुमची बॉडी काही वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करते आणि मग आपल्याला जे काही आपल्याला बघायला भेटतात स्पेशली कॅज्युअलिटीज आणि किलिंग आणि हे सर्व जे असतात हे दिस इज बिकॉज ऑफ हीट स्ट्रोक. तर हा एक आपण याला वाचू शकतो किंवा आपण याला काहीतरी उपचार करून याला आपण ॲक्च्युली अवॉइड करू शकतो. बट पीपल डझंट नो, कारण लोकांना नॉलेज कमी असल्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि हा आपल्याला स्पेशली विदर्भ साईडला किंवा हे मध्य महाराष्ट्र किंवा आपण म्हणा मध्य सेंट्रल इंडियाला खूप जास्त असतो जिथं असते. मुंबईसारख्या शहराला थोडा कमी असतो, बट महाराष्ट्र साईडला वगैरे तुम्हाला खूप बघायला भेटणार आणि दिस इज समथिंग विच वी ऑल नीड टू केअर अबाउट. एक्झॅक्टली. पण डॉक्टर, अशी काही लक्षणं आहेत का उष्माघाताची की जी आपल्याला जाणवली की आपण त्या अनुषंगाने उपचार करू शकतो? हां, काय असतात की समजा उन्हाळ्याच्या दिवसात समजा तुमच्याकडे काही पेशंट आले आणि त्याला अचानक
उलटी येणं सुरू झालं किंवा त्याला रक्त सडनली त्याला चक्कर येणं किंवा त्याला असं एकदम गरगरल्यासारखं वाटतं आणि त्याला हीट वाढते, त्याचं जर बॉडीचं टेम्परेचर नॉर्मली आम्ही काय म्हणतो वेनेवर युअर बॉडी टेम्परेचर जर तुमचं 40 डिग्री फॅरेनहाइटच्या वरती गेलं तर देन इट इज कॉल्ड एज हीट स्ट्रोक, तेव्हा तुम्हाला निर्माण होतो. तर बॉडी आपली हीट ॲब्झॉर्ब करू शकत नाही किंवा डिसिपेट करू शकत नाही आणि बॉडी रिॲक्शन होते आणि मग त्या हीटमुळे तुम्हाला चक्कर येणे, उलटी येणे, तुमची कधी कधी छातीचे ठोके खूप वाढतात, तुमचं BP जरा कमी होतो, तुम्हाला चक्कर येतात आणि मग तुम्ही समटाइम्स पीपल कॅन गो इन टू कोमा ऑल्सो बिकॉज ऑफ हीट स्ट्रोक. तर हा एक साधारण तापापासून सुरू असून मेंदूपर्यंत जाऊन कोमा आणि डेथ असा हा फार मोठा त्याचा स्पेक्ट्रम असतो, याला आपण हीट स्ट्रोक म्हणतो. त्याला साधं समजतो तितकं ते नाही, गंभीर समस्या आहे. डॉक्टर, फोन यायला सुरुवात झाली, आपण फोन घेतोय. पहिला फोन येतोय, रेणुका बोलतायत नाशिकहून. रेणुका, काय प्रश्न आहे विचारा. रेणुका, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो रेणुका, तुमचा आवाज येतोय. टीव्हीचा आवाज जर कमी केलात तर आपल्याला डिस्कस करता येईल. तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हॅलो हॅलो रेणुका, आवाज येतोय, विचारा काय प्रश्न आहे. हॅलो सर, मला म्हणजे अंगाची आग होते आणि त्यामुळं मग अचानक जर आपण बेडवर उठलो तर चक्कर यायला लागतं आणि त्यामुळे खूप डोकं दुखतं. बरं, हे सर्व लक्षणं जर तुम्ही जे सांगितले सर्व लक्षणं जास्त उष्णतामुळेच आहे. ते हे तुमचं तुम्ही काय करू शकतात, आता सध्या जर तुमचं त्या साईडला टेम्परेचर खूप जास्त असेल किंवा वातावरण खूप जास्त असेल तर तुम्ही काय पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त करायचं आहे. लोक काय करतात, पाणीचं प्रमाण फार कमी घेतात. तर आम्ही पेशंट लोकांना किंवा सर्वसाधारण माणसांना आम्ही सांगतो की या दिवसात किंवा या काळामध्ये तुम्ही कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी दिवसाभरात तुम्ही घेतलं पाहिजे आणि तुमचं वॉटर लेवल तुमचं उंच ठेवलं पाहिजे. जर तुमचं वॉटर लेवल चांगलं असलं तर तुमच्या बॉडीमध्ये मग ते जे घाम वगैरे येतो दॅट गेट बॅलन्स्ड आउट. तर ते जर समजा तुमचं घाम आणि तुमचं वॉटर इंटेक बरोबर झालं तर तुम्हाला हे चक्कर येणे किंवा क्रॅम्प्स येणे किंवा तुम्हाला हे उठल्याबरोबर जे सर्व त्रास होतात हे तुमचा कमी होईल. आणि उलटी वगैरेचा जे प्रकार पण आहे ते बेसिकली बिकॉज ऑफ डिहायड्रेशन तुम्हाला जास्त जाणवतो. कधी कधी लोकांची ॲसिडिटी पण वाढते बिकॉज ऑफ डिहायड्रेशन. तर हे सर्व प्रॉब्लेम आहे. तर बेस्ट सोल्युशन किंवा चांगल्यापैकी उत्तर माझं हाच राहणार आहे की तुम्ही पाणीचं प्रमाण तुम्ही वाढवा. टेक लॉट ऑफ आम्ही जे म्हणतो ORS सारखं किंवा लिंबू पाणी आपल्या साधे भाषेत तुम्ही जास्त घ्यायचं, जेणेकरून तुमच्या त्याच्यात पाणी आणि सोबत जे आपल्याला मिनरल्स आणि जे विटॅमिन जे सर्व पाहिजे ते तुम्हाला जाणार आहे. तर हे 2-3 गोष्ट आपण लक्षात ठेवायचं तर तुमचा प्रॉब्लेम नक्की त्याचं निदान होईल. नक्कीच. एकूण शरीरातली पाण्याची पातळी आपण नियंत्रित ठेवायला पाहिजे. एक मेंटेन ठेवली तर मला वाटतं हा प्रॉब्लेम नाही होणार उन्हाळ्यात. खरंय, उन्हात जर बाहेर जायचं असेल, काही नाईलाज आहे, आपण बाहेर जावंच लागतं प्रत्येकाला कामानिमित्त, मग अशा वेळी काय काळजी घ्यायला हवी, काय दक्षता घ्यायला? त्याच्यासोबत आम्ही सांगतो लोकांना, फर्स्ट जेव्हा तुम्ही बाहेर जातात तेव्हा तुम्ही यू एन्श्युअर किंवा तुम्ही हे काळजी घ्या की तुम्ही चांगलं कमीत कमी ½ लिटर किंवा 1 लिटर पाणी पिऊन बाहेर निघायचं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आम्ही लोकांना सांगतो की या उन्हात कसं आहे की ॲटलिस्ट ट्राय टू विअर लाईट क्लोथ्स. म्हणजे लाईट क्लोथ इन द सेन्स खूप डार्क कलरचे कपडे नाही घालायचे, लाईट कपडे घालायचे, साधारणतः पांढऱ्या बेसचे कपडे, कारण ते हीट लेस ॲब्झॉर्ब करतात. ती एक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जाताना जर आपल्या खूप हे आहे तर आपण कमीत कमी कानाला काहीतरी आपण बांधलं पाहिजे, कारण बिकॉज दॅट हीट वेव्स गोज इन टू युअर इयर आणि मग ते प्रॉब्लेम निर्माण होतो. तर हे 2-3 गोष्टी तुम्ही जर साधारणतः लक्ष दिलं तर आय थिंक 90% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जर इन केस जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही झालं देन यू हॅव टू कम बॅक अँड सी युअर डॉक्टर इमिजिएटली. आपल्याला लवकर बघायला पाहिजे डॉक्टरला. त्याला आपण लाईटली नाही घेतलं पाहिजे. माझा हाच एक लोकांना एक विनंती आहे की आपल्याला काही चिन्ह आपल्याला दिसले की आपल्याला काही प्रॉब्लेम होत आहे, लवकरात लवकर डॉक्टरची सल्ला घ्यायची आणि उपचार करून घ्यायचं. नक्कीच, खरं आहे. डॉक्टर, हे झालं प्रवास करणाऱ्यांसंदर्भात, पण ज्यांना खरंच उन्हात कष्टाची कामं करावी लागतात मग अशांसाठी तुम्ही काय सांगाल, काय दक्षता घ्यायला? यांच्यासाठी पण ॲक्च्युली त्यांना जर आपण सांगितलं तर एकच आहे त्यांचं की त्यांना काय करायचं आहे की 2-2 तासांनी 3-3 तासांनी खूप पाणीचं प्रमाण आपण पाणी पित राहायचं. दुसरं त्याने कसं आहे की लक्ष हे द्यायचं की कमीत कमी आपण काम करताना आपण बघायचं की आपण थोडंसं जर आपल्याला काय असते बॉडीला आपल्याला कूलिंग करणं फार आवश्यक आहे. जर तुमच्या हीट वाढली बॉडीची तर तुम्हाला काहीतरी टाईम द्यावं लागतं बॉडीला, जेणेकरून तुमचा घामात ते जर हीट ते बाहेर निघाली तर बॉडीचं टेम्परेचर परत नॉर्मलला येतो. तर याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, लक्ष द्यावं लागेल की आपण काहीतरी थोडंसं एक अर्धा-1 तासाचं ब्रेक घ्यायचं किंवा काहीतरी सावलीमध्ये किंवा झाडांखाली बसून आपल्याला स्वतःला थोडंसं रिलॅक्स करायचं आणि मग अगेन यू कॅन स्टार्ट वर्किंग. बट पाणीचं प्रमाण हा सर्वात मोठाच आहे बिकॉज एव्हरीथिंग इज रिलेटेड टू युअर वॉटर लेवल. जर तुम्ही पाणी चांगलं घेतलं, जर तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचा लेवल चांगला आहे मोर दॅन 60-70%, तर 90% तुमचा प्रॉब्लेम होणार. नक्कीच. डॉक्टर, फोन घेतो आपण. फोन आलाय. उद्धव जाधव बोलतात लातूरहून. उद्धव, काय प्रश्न आहे?
हा नमस्कार मॅडम. नमस्कार उद्धव, काय प्रश्न आहे? माझी 1.5 वर्षाची मुलगी आहे मॅडम. बरं तिला सध्या ताप आणि जुलाब त्रास झालाय. बरं तर जुलाब कमी झालाय, डॉक्टरांना दाखवलंय मी. बरं पण ताप 2 दिवसात तसाच आहे. औषध घ्यायचंय, ताप कमी होत आहे. उष्माघात करणं असू शकतो का? असेल तर त्यावर काय उपाय केला पाहिजे? बरं नक्की नक्की. त्यांच्या मुलीला जो त्रास होतो त्याचा उष्माघाताशी काही संबंध असू शकतो? ताप, असं जुलाब? असं वाटत तर नाही की त्याचा उष्माघाताचा काही संबंध असेल. देर माइट बी सम अदर रिझन. बट जर आपल्याला असं वाटत असेल तर माझी एकच सल्ला आहे, लहान मुलांमध्ये काय असतं, थोडंसं बॉडीचं डायमेन्शन जरा वेगळे असतात. तर लहान मुलांमध्ये तुम्हाला काय करायचं असतं की बॉडी सरफेस एरिया फार कमी असल्यामुळे तुम्हाला हीट स्ट्रोक किंवा उष्माघात तुम्हाला फार लवकर जाणवतो. आणि काय असतं, आपण एवढं लक्ष देत नाही, काय बाळ काही बोलू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला काळजी घेणं फार आवश्यक आहे. तरी या म्हणजे या कॉलवाल्याला माझी एक सल्ला आहे की आपण लवकरात लवकर आपण डॉक्टरना दाखवून ते एकदा निदान केलं पाहिजे की काय पाहिजे, कारण त्या साईडला खूप जास्त सध्या गरमीची लाट आहे. खरंय. पुढचा फोन घेतो आपण. गणेश काळे बोलतात माजलगावहून. गणेश, काय प्रश्न आहे? हा मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम मी सध्या मला आपलं हिंगोलीला आहे, आपल्या राज्य राखीव पोलीस बलामध्ये. बरं आमचं असं सध्या ड्युटी असल्यामुळे बाहेर गेल्यावर आपल्याला कसं सगळं डोकं दुखणं आणि घाम सतत येणं याची खूप त्रास होतो. बरं हा, तर त्याच्याविषयी सर सांगितलं तर बरोबर नाही. बरं ठीक आहे. ते हिंगोलीला आहेत आणि पोलीस सुरक्षा दलात आहेत आणि त्यांना डोकं दुखतं, शिवाय घामही येतं उन्हात आल्यावर. खरं तरी उष्णतेचीच लक्षणं आहेत. आणि ते पोलीस बल असल्यामुळे यांना काय म्हणजे त्यांचा खूप मेहनतीचं काम आहे सर. ते त्यांना काय खूप काळ त्यांना बाहेर राहावं लागतो आणि त्यांना काय जास्त प्रोडक्शन नसतो, त्याच्यामुळे त्यांना तर आपल्या हे जे स्पेशल पॉप्युलेशन आपण जे म्हणतो, ज्यांना काम करावंच लागतो आणि त्यांना म्हणजे देर इज नो ऑप्शन, तर त्यांना माझी एकच सल्ला आहे की त्यांनी आपलं परत तेच आहे, खूप जास्त पाणी प्यायचं, लिंबू सरबत घ्यायचं किंवा काहीतरी आपल्या कानात वगैरे असं बांधून काहीतरी काम करायचं. आणि आम्ही जे म्हणतो इफ पॉसिबल ट्राय टू अवॉइड, जेव्हा डायरेक्ट सनलाईट येतो ते 12 ते 3च्या मधात, त्या काळी आपण जर समजा आपण जास्त काळजी घेतली तर आपल्याला थोडंसं ते उष्णतेचं प्रमाण कमी होईल. तर तेच सल्ला आहे, माझी पण सल्ला आहे की खूप जास्त पाणी प्या, खूप जास्त तुम्ही लिंबू सरबत वगैरे घ्या आणि थोडंसं आपण उन्हापासून कसं वाचायचं त्याचं तुम्ही काहीतरी करा आणि बाकी होप फॉर द बेस्ट. पुढचा फोन घेतोय. पुण्याहून बोलतायत शकुंतला सावंत बोलतायत. शकुंतला, काय प्रश्न आहे तुमचा? हे मला चालताना धाप भरती आणि खूप घाम येतो. बरं बरं ठीक आहे. चालताना त्यांना खूप हे होतं, धाप लागते असं त्यांचं म्हणणं आहे, शिवाय घामही फार येतो. हे पण एक धाप लागणं किंवा छातीचे ठोके वाढणे हे पण एक उष्माघाताचाच एक सिम्पटम्स असतो. बट ते आपल्याला बघावं लागेल की त्याच्यासाठी काही दुसरं काही कारण आहे की नाही आहे. पण उष्माघात एकदा झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा ताप वाढतो तेव्हा तुमचं BP किंवा रक्तदाब कमी होतो आणि तुमचे छातीचे ठोके वाढतात. आम्ही जे टॅकीकार्डिया ज्याला म्हणतो आपण, छातीची पल्स जेव्हा वाढते, तर हे जर गोष्टी असेल आणि कंटिन्यू असेल 1-2 दिवसापासून वगैरे असेल आणि तुम्हाला त्याच्यासोबत जर ताप असेल तर दॅट विल बी कॉल्ड इज ॲज अ हीट स्ट्रोक. तर तुम्हाला त्यावेळी तुम्हाला लवकर डॉक्टरशी सल्ला घेऊन उपचार करणं आवश्यक आहे. नक्कीच. डॉक्टर, उन्हात तो फिरताना जे आहे किंवा उष्माघातामुळे जर अचानक चक्कर आली, मग अशा वेळेला काय करायला हवं? हा एक चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण चालत असतो रोडवर किंवा अचानक आपल्याला जर असं काही झालं तर आपण काय करायचं, त्यावेळी लगेच आपण काहीतरी फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कुठेतरी एका सावलीत तुम्ही जाऊन बसायचं आणि मग तुम्ही काय करायचं की जर आपल्याला असं वाटतंय की आपल्याला खूप जास्त चक्कर येतं, आपल्याला काही खूप गरगरल्यासारखं वाटतंय, उलटीसारखं वाटतंय, तर लगेच आपल्याला एक 5-10 मिनटात थोडंसं रिलॅक्स होऊन मग आपल्याला आजूबाजूला आपल्याला थंड पाणी किंवा एक नॉर्मल सो कॉल्ड कोल्ड वॉटर आपल्याला घ्यायला पाहिजे आणि थोडंसं रिलॅक्स केलं पाहिजे आणि तेव्हा बघायला पाहिजे. कधी काय असतो, खूप सारे पेशंट असतात जे ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचे पेशंट असतात, त्यांना काय असतात की जेव्हा ते ऊनमध्ये जातात, थोडे काम करतात, लगेच त्यांची शुगर पण कमी होते. तर त्यावेळी त्यांना थोडंसं लिंबू सरबत किंवा काही साखरेचं काही आपण दिलं की लगेच त्यांना थोडंसं ते चक्कर येणे आणि उलटी येणे ते सर्व कमी होतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण थोडंसं उन्हापासून दूर जायचं, 5-10 मिनटं थोडं रिलॅक्स करायचं, पाणीचं प्रमाण घ्यायचं, लिंबू सरबत घ्यायचं किंवा अजून तुमच्याकडे काही असेल ते घ्यायचं. काहीतरी आपल्या पोटात कमीत कमी काहीतरी थंड गेलं पाहिजे आणि पाणीचं प्रमाण जास्त गेलं पाहिजे. तर लगेच तुम्हाला त्या गोष्टीपासून सो कॉल्ड जे तुम्हाला जे डॅमेज होणार आहे उष्णघातामुळे ते तुमचं तिथंच थांबेल आणि नंतर तुम्ही कधीही डॉक्टरला दाखवू शकता. नक्कीच. ह्या ज्या काळजी आहेत आपण घेतलं तर मला वाटतं पुढे तो जास्त वाढण्यापेक्षा ते कुठेतरी आटोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही तिथंच थांबून देणार आणि होपफुली यू विल नॉट डॅमेज युअर बॉडी फर्दर. खरंय. पुढचा फोन घेतो डॉक्टर आपण. शिवाजी बोलतात सोलापूरहून. शिवाजी, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो शिवाजी, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्ते डॉक्टर. नमस्कार शिवाजी, प्रश्न विचारा तुमचा.
मॅडम बाहेरून उन्हामध्ये बाहेरून फिरल्यानंतर बर हॅलो मॅडम आवाज तुमचा आवाज येतोय शिवाजी, प्रश्न थेट विचारा. हा मॅडम बाहेरून उन्हातून फिरून आल्यानंतर ना अचानक त्रास होतो, चक्कर येतो, असं कशामुळे होतं मॅडम? बर खरं तर मला वाटतं हे उष्णतेचं सिंपल आहे. बाहेरून येता जेव्हा बॉडीमध्ये तुमची हीट होते, जेव्हा तुम्ही बाहेरून जाता, तुमचं बॉडीचं टेम्परेचर जेव्हा वाढतो, तर त्या टेम्परेचरमुळे तुमची बॉडी एक पर्टिक्युलर टेम्परेचरला सेट असते. जेव्हा तुम्ही बाहेरून येतात किंवा उन्हात जातात ते तुमचं थर्मोरेग्युलेशन जे आम्ही म्हणतो ते जरा चेंज होतो आणि त्याच्यामुळे बॉडी रिॲक्ट करते आणि बॉडीचा सर्वात चांगलं म्हणजे सर्वात मेन ऑर्गन म्हणजे ब्रेन असतो आणि ते ब्रेन रिॲक्ट करतो दुसऱ्या पद्धतीने, म्हणून तुम्हाला गरगरल्यासारखं वाटते, चक्कासारखं वाटते आणि उलटीसारखं वाटते. तर हे टिपिकल तुमचा हीट स्ट्रोक म्हणा किंवा हीट एक्झॉशन म्हणतो आम्ही याला स्टार्टिंगमध्ये, आणि नंतर हीट स्ट्रोक होतो. तर दिस इज बिकॉज ऑफ ओव्हर हीट ऑफ युअर बॉडी. तर त्यावेळी तुम्हाला फक्त थोडं शांतपणे थंड जागेत बसून पाणी पिऊन थोडंसं 15-20 मिनटं स्वतःला देऊ जाल तर ते 90% तुमचं ते चक्करचं प्रमाण कमी होईल किंवा ते उलटीचं प्रमाण कमी होईल. नक्कीच डॉक्टर, मगाशी तुम्ही कोल्ड वॉटरचा उल्लेख केला, तर अचानक अगदी असं थंड पाणी प्यायला देखील उष्माघात होऊ शकतो का? उष्माघात एकदम थंड पाणी पिण्याला उष्माघात होऊ शकत नाही, पण थंड पाणी केल्याने कधी कधी तुम्हाला थोडंसं दुसरं काही तुमचे फायरिंगचे किंवा टॉन्सिलचे कधी कधी प्रॉब्लेम तुमचे वाढतात. तर त्यावेळी काय करायचं आपल्याला, आम्ही जेव्हा थंड पाणी म्हणतो वी आर नॉट टेलिंग की आईस कोल्ड वॉटर किंवा एकदम फ्रीज वॉटर, इट हॅज टू बी काइंड ऑफ अ नॉर्मल टेम्परेचर किंवा थोडं थंड. सो आम्ही नॉर्मली सांगतो की खूप जास्त थंड पाणी नाही प्यायचं, पण थोडंसं थंड पाणी पाहिजे, कारण त्या बॉडीचं उष्माघातमुळे जे आतमधली जे हीट आहे ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी यू रिक्वायर इट कोल्ड वॉटर. आणि पाण्यासोबत आपल्याला प्रमाण फार आवश्यक आहे. फक्त अर्धा ग्लास 1 ग्लास पाणी पिणं हे याचं उत्तर नाही आहे. आपल्याला कमीत कमी 1 to 2 लिटर पाणी आपल्याला म्हणजे पिलं पाहिजे. इन अ गिवन डे आपण कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी तरी घेतलं पाहिजे. तर ते आमची तुम्हाला सल्ला आहे. बरोबर आहे. नाशिकहून फोन आलाय, साहेबराव बोलतात. साहेबराव, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो मॅडम, साहेबराव बोलतोय. बोला. आणि थोडं डोकं आणि ताप असतो. बर. अशक्तपणा जाणवतो आम्हाला. बरं बरं, एकूणच त्यांचा प्रश्न असाच आहे की जसं आपण मगापासून बोलतो आहोत तेच आहे, उष्णघातामुळेच ते तुमचं डोकं, बिकॉज तुमचा ब्रेन जो आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रिॲक्ट करतो आणि दिस इज बिकॉज ऑफ हीट वॉट इज जनरेटेड. तर तेच उत्तर तोच आहे. थोडंसं आपल्याकडे लक्ष द्या, थोडा उन्हात जरा काम करण्याची पद्धत तुमची जरा चेंज करा. या दिवसात आपण बघतो खूप साऱ्या स्कूल पण यावेळी काय करतात, ते लवकर सुट्टी देतात मला, कारण बिकॉज छोटे किड्स किंवा जे बच्चे लोक असतात ते लवकर उष्णता ते ॲब्झॉर्ब करू शकत नाही, म्हणून त्यांना भरपूर स्कूल असतात ते 12 वाजेच्या अगोदर तुम्हाला ते सुट्टी करून देतात, बिकॉज दॅट टाइम द हीट इज ऑन हाय. तर तेच उत्तर तेच आहे, खूप जास्त पाणी प्यायचं, थोडं अवॉइड करायचं. जेव्हा बाहेर निघतात त्यावेळी थोडासा कानात वगैरे बांधून निघायचं आणि शक्यता जेवढा होऊ शकतो तेवढा आपण दुपारी किंवा म्हणजे त्या मेन टायमाला आपण अवॉइड केलेलं जास्त बरं राहील. जितकं शक्य होईल तिथं स्वतःहून स्वतःची काळजी घेणं हे तितकं महत्त्वाचं. दॅट इज व्हेरी ट्रू. हे सर्व मोठं आवश्यक आहे. खरं आहे. बदलापूरहून फोन आलाय, स्वरा बोलतात. स्वरा, तुमचा काय प्रश्न आहे थेट विचारा. स्वरा, तुम्हाला आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. स्वराजींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. रक्तदाब जेव्हा कमी होतो उष्माघातामुळे, मग त्याचा आणखी काही धोका आहे का? रक्तदाब जर कमी झाला तर त्याच्यामुळे काय असतो की हे बघा, रक्तदाब जर कमी झाला तर आपल्या हार्टवर पण खूप जास्त म्हणजे आपल्या हृदयावर खूप जास्त इफेक्ट होऊ शकतो. प्लस दाब जर कमी झाला तर काय असतो, जेव्हा ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब एक नॉर्मल पाहिजे माणसाला 120/80 आपण जे नॉर्मली म्हणतो, जर ते काही कारणामुळे कमी झाला, स्पेशली उष्णघातामुळे किंवा एनी कारणामुळे, तर तुमच्या बॉडीमध्ये जे सप्लाय आहे, जे तुमचं जे ब्लडचा सप्लाय जे आपल्याला मेंदूला सतत पाहिजे किंवा जे हार्टला पाहिजे ते तुम्हाला नाही भेटणार आहे. त्याच्यामुळे मग तुम्हाला ते मेंदूचे जे सिम्पटम्स येतात, गरगरणे किंवा चक्कर येणे किंवा कधी कधी डबल दिसतात, डिप्लोपिया आपण म्हणतो, आणि कधी कधी हार्टला पण प्रॉब्लेम होतो. जे पेशंट हार्टचे असतात किंवा बायपास पेशंट असतात किंवा प्लास्टिक पेशंट असतात, या पेशंटला खूप जास्त त्यावेळी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर रक्तदाब कमी होणे ही चांगली गोष्ट नाही आहे. याला आपल्याला लवकरात लवकर आपल्याला याच्यावरती उपचार केलं पाहिजे आणि ते सर्वात बेस्ट म्हणजे तुम्हाला खूप जास्त पाणी पिणे हे इमिजिएट त्याचा एक उपचार आहे. आणि नंतर जर तुम्ही एकदा डॉक्टरकडे गेले तर ते तुम्हाला चांगली सल्ला देतील. काय हार्ट पेशंट्सना याचा त्रास होऊ शकतो, पण उष्माघातामुळे जे आहे ते हृदयविकाराचा धोका कितपत जास्त आहे? ते आम्ही असं काही डेटा नाही आहे, पण आपण बघितलं, जर रक्तदाब कमी झाला तर त्याच्यामुळे हार्टपणे पण काय असतो, कधी कधी रक्तदाब जेव्हा कमी झाला तेव्हा बॉडीची रिॲक्शन असते की आपली हार्टबीट फास्ट होते किंवा हार्टबीट जेव्हा फास्ट होते तेव्हा त्यावेळी तुम्हाला दुसरं काही होण्याची शक्यता असते. आम्ही जे अरिथमिया जे म्हणतो आम्ही, त्याच्यामुळे जेव्हा तुमची हार्टची जे
जे चालणारी जे जे एक पद्धत आहे ती जरा कमी जास्त होते, तर ते एक त्याचा मोठा एक धोका होऊ शकतो. तर असं नाही आहे की रक्तदाब कमी झालं आणि जास्त पल्स तुमची वाढली तर तुम्हाला धोका नाही. तुम्हाला धोका जरूर आहे, पण इट डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट. पण ज्यांना ऑलरेडी आजार आहे हार्टचा किंवा डायबिटीज आहे किंवा हार्ट यांचा आजार आहे त्यांच्यासाठी खूप जास्त धोकादायक आहे. ते हे आपल्याला लक्षात दिलं पाहिजे. खरं. पुढचा फोन घेतोय डॉक्टर. आपण शशिकांत बोलतात यवतमाळहून. शशिकांत, काय प्रश्न आहे तुमचा? हा मॅडम, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहे की नाही, मी दुपारी खूप डोकं दुखते पहा. बर. एवढं डोकं दुखते की पेनकिलर घेतल्याशिवाय रात्री झोपच येत नाही पहा, एवढं डोकं दुखते. बर. हे उन्हाळ्यातच होतं तुम्हाला? हो, उन्हाळ्यातच. आणि लिंबू पाणी वगैरे घेतलं तर खूप ऍसिडिटी होते पहा. बरं बरं, ठीक आहे, नक्कीच. मला वाटतं सगळ्यांना ह्या एकच समस्या आहेत डॉक्टर, की डोकं दुखणं वगैरे. ते आहे. अगेन मी तुम्हाला हे सांगितलं, हे बॉडीची एक रिॲक्शन असते आणि ही बॉडीची जे रिॲक्शन आहे हे जनरली बिकॉज ऑफ हीट स्ट्रोक. बॉडीमध्ये जेव्हा उष्णता वाढते तेव्हा तुमचा मेंदूमध्ये ते थोडंसं बॉडीचा वेगळा रिॲक्शन होतो आणि टिपिकली हेडेक जे आपण म्हणतो ते होतो. पण नॉर्मली हा हेडेक जनरली ॲट द एंड ऑफ द इव्हनिंग किंवा एकदा आपण थंड जागेत गेलं तर 90% तर कमी होतो. कोणाकोणाला होत नाहीत, त्यावेळी तर मला काहीतरी घ्यावं लागेल. पण माझी एक सल्ला आहे, खूप जास्त पेन किलर घ्यायचं नाही, कारण समटाईम्स इट इज व्हेरी हार्मफुल. बट आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपल्याला त्याच्यापासून कसं वाचून राहायचं याचाच आपला मार्ग बघायचा आहे. तर 90% इट विल सेटल एकदा तुम्ही जर उष्णतेचा जर तुम्ही व्यवस्थित त्याची काळजी घेतली तर. बरोबर, काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, पण काळजीसोबत आहारही मला वाटतं तितकाच महत्त्वाचा आहे. मग जर उष्माघात होऊ नये यासाठी मग काय सल्ला द्याल? उष्माघातात हा एक चांगला प्रश्न आहे की आपण काय घ्यायचं. नॉर्मली आम्ही काय म्हणतो की या दिवसात आपण खूप जास्त पाणी असलेली वस्तू घ्यायची. आता पाणी कोणत्या वस्तूत असतात? सर्वात कॉमन म्हणजे लॉट ऑफ आपण जे ज्युसी फ्रूट आपण जे म्हणतो, जे फळं असतात ज्याच्यात खूप ज्यूस असतो, म्हणजे कलिंगड असतो किंवा हे जे पपई वगैरे जे हे असतात याच्यात खूप ज्यूस असतो, तर आपण यांचं सेवन जास्त केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जे सॅलड्स असतात, नॉर्मली आपण जे काकडी वगैरे जे आपण जे नॉर्मल सॅलड जे घेतात तर त्याचं प्रमाण जास्त घेतलं पाहिजे. तर आम्ही सर्व पेशंट लोकांना किंवा सर्वसाधारण माणसांना हेच सांगतो की या पर्टिक्युलर या 3 महिन्यात तुम्ही आपलं फळांचं प्रमाण किंवा सॅलडचं प्रमाण किंवा ज्याच्यात पाण्याचं जास्त मात्रा असतं हे प्रमाण जास्त घ्यायचं. हिरवी पालेभाज्या वगैरे जास्त घ्यायची, पण पाणीचं प्रमाण असलेली वस्तू म्हणजे सॅलड्स आणि फ्रूट यांचं सेवन आपल्याला करणं फार आवश्यक आहे. खरं. नांदेडहून प्रज्ञा पाटील बोलतात. प्रज्ञा, काय प्रश्न आहे तुमचा? प्रज्ञा, तुम्हाला आवाज येत असेल तर प्रश्न विचारता. हा मॅडम, माझा 10 वर्षाचा मुलगा आहे. बरं. हा, मी डॉक्टरांना प्रश्न विचारले. हॅलो प्रज्ञा, तुमचा आवाज येतोय. टीव्हीचा आवाज फक्त कमी केलात तर आपल्याला चर्चा करता येईल. आवाज कमी कर. हॅलो. हा बोला प्रज्ञा, प्रश्न विचारा. हॅलो, माझा मुलगा 10 वर्षाचा आहे. बरं. हॅलो, माझा 10 वर्षाचा मुलगा आहे. प्रज्ञा, आवाज येतोय, थेट प्रश्न विचारा तुमचा. हा, माझा मुलगा 10 वर्षाचा आहे आणि त्याला मे महिन्यात शेवटी उन्हाळ्याचा त्रास होतो, त्याला लगीचा खूप त्रास होतो. बरं, त्यांचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. बरोबर. तर सेम अगेन म्हणजे त्यांचा जो प्रश्न आहे तो फार कॉमन आहे आणि छोट्या बाळांमध्ये खूप कॉमन प्रॉब्लेम असतो किंवा इनफॅक्ट मोठ्यांमध्ये पण हा प्रॉब्लेम असतो. अगेन तर त्यांचा सर्वात म्हणजे चांगला उत्तर हाच आहे की उष्णतामुळे पाण्याचं प्रमाण कमी होतो, त्याच्यामुळे आपली जे किडनी असतात, हे बघा आपल्या शरीरामध्ये किडनी आपलं एक फिल्टरचं काम करतो. तर त्या किडनीला जेवढं तुम्ही पाणी देणार तेवढं किडनी चांगली काम करणार आहे. जर तुमचं पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि उष्णतेचं प्रमाण जास्त झालं तर किडनीला पोचणारं पाणी जरा कमी पोचतो आणि म्हणून तुमची युरिन जी असते किंवा आपली जी लघवी असते ते कॉन्सन्ट्रेट होते, म्हणून ते तुम्हाला थोडीशी प्रमाणात कमी होते आणि मग ते जळजळ होते ते म्हणतात. तर याचा सर्वात चांगला हाच एक उपाय आहे की आपण मुलाला खूप जास्त पाणी प्यायला द्यायचं, त्याला लिंबू सरबत वगैरे द्यायचं, त्याला थोडंसं ते ॲसिडिक जे युरिन होते त्याला आपल्याला अल्कलाईन करावं लागेल, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण खूप द्यावं लागेल. तर तुमचा हा प्रश्न नक्की किंवा त्या मुलाचं जे काही प्रॉब्लेम्स आहे ते नक्की ते सॉल्व्ह होतील. पाण्याचा इंटेक वाढवला पाहिजे, हे सगळ्या चर्चेतून सगळ्यांचं मला वाटतं एकच उत्तर आहे की पाण्याचा इंटेक आपल्याला शक्य तितका वाढवायचा आहे. खरंय. पुढचा फोन घेतोय, कोल्हापूरहून बोलतात महादेव बोलतात. महादेवजी, काय प्रश्न आहे तुमचा? महादेवजी, काय प्रश्न आहे तुमचा, विचारा. मॅडम, हॅलो सर. महादेवजी, तुमचा आवाज येतोय, तुमचा प्रश्न थेट विचारा. मॅडम, उन्हाळ्यामध्ये कसं शरीरात घामाचं प्रमाण जास्त असते, भरपूर घाम येतो मॅडम. बरं. आणि दुसरा काय त्रास नाही, फक्त घामाचं. बरं. खरं तर हा
उन्हाळा म्हटल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हा बॉडीचा नॅचरल रिस्पॉन्स आहे. म्हणजे याला आपल्याला घाम येणं ही चांगली गोष्ट आहे, कारण घाम असल्यामुळे तुमची बॉडीमधली जे हीट आहे ते घामाच्या माध्यमाने ते बाहेर निघते. अदरवाईज ते आतमध्ये राहणार तर तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. तर घाम येणं चांगली गोष्ट आहे, पण कोणाकोणाला घामाचं प्रमाण जास्त येतो. डिपेंड ऑन द बॉडी फिजिक अँड एव्हरीथिंग. तर त्याला काही असं काही घाबरण्यासारखं नाही आहे. घाम येतोय तर ती चांगली गोष्ट आहे. आणि पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही ड्राय वातावरणामध्ये आहात त्या साईडला. जर मुंबईला जर झालं असतं तर इथं काय दमट वातावरण आहे, तर इथं ते घाम जास्त येतो आणि ड्राय हीट कमी असतो. पण त्या साईडला काय असतं की ड्राय हीट असल्यामुळे काही घाम लवकर येतो आणि लवकर वाळून पण जातो. पण घाम येणं ही चांगली गोष्ट आहे, जेणेकरून तुमची हीट जी आहे ते बाहेर निघेल आणि तुम्हाला उष्णघाताचं प्रमाण तुम्हाला कमी होईल. एकूणच वेळ संपलेली आहे, आपल्याला वेळ संपली, थांबावं लागेल. पण जायच्या आधी एक प्रश्न सगळ्या आपल्या प्रेक्षकांसाठी की उष्माघात होऊ नये यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन? उष्माघात होऊ नये म्हणून सर्वात पहिली सल्ला आम्ही नेहमी आमच्या मेडिकल लाईनमध्ये आम्ही नेहमी सांगतो, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर आपल्याला प्रिव्हेन्शन करणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पहिले आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची. आपण कसे कपडे घालतो बाहेर जाताना, आपण अवॉइड करतो सनला डायरेक्टली. आपण काही लोक फिमेल स्पेशली ते सन ते क्रीम लावतात आणि ते ते अप्लाय लॉट ऑफ थिंग ऑन फेस. दुसरं कसं आहे, सर्वात मोठा म्हणजे आपण बाहेर निघताना खूप जास्त पाणी पिऊन निघायचं. एक गोष्ट, आपल्यासोबत आपली बॉटल कॅरी करायची. आपल्याला जेव्हा वाटतो यू शुड बी व्हेरी लिबरल इन ड्रिंकिंग वॉटर. आपण तिथं कंजूसी नाही करायची. आपल्याला पाणी प्यायचं असेल तर खूप सारं पाणी प्यायचं आणि या दिवसात तर खूप जास्त प्यायचं. आपल्याला कसं आहे, लिंबू सरबत किंवा जे तुम्हाला जसं काही आवडतो, ज्या त्यात तुमचे मिनरल विटॅमिन जाणार ते घ्यायचे आहे. आणि जर आपल्याला याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कधी सिम्पटम्स आले किंवा आपल्याला काही चिन्ह दिसले तर आपल्याला त्यावेळी त्याला लाईटली न घेता आपल्याला डायरेक्टली डॉक्टरांना जाऊन त्यांच्याकडून खरी सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार करायचा. हाच माझी तुम्हाला सल्ला आहे. नक्कीच. खरं तर डॉक्टर, वेळ कमी, आपल्याला खूप फोन येतात, खूप प्रश्नही विचारायचे बाकी आहेत, पण तुम्ही आलात, वेळ काढून खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर लाईफलाईनच्या आजच्या या विशेष भागात आपण इथेच थांबतोय. उद्या आणखी एक नवा विषय घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.